आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. कोणी कसं वागू द्या, पण तुम्ही चुकीचे वागू नका, कारण कर्म फिरतात. हे वाक्य ऐकायला जरी साधं वाटलं, पण त्यामागे संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान दडलं आहे. आजच्या जगात अनेकदा आपल्याला फसवणारे, अपमान करणारे, विश्वासघात करणारे लोक भेटतात. अशा वेळी मनात विचार येतो की त्याने माझ्याशी वाईट केले, मग मी का चांगलं वागावं? पण इथेच आपल्या संस्काराची आणि चारित्र्याची खरी परीक्षा सुरू होते. लक्षात ठेवा, दुसऱ्याचं वागणं हे त्याचं कर्म असतं, पण त्याला उत्तर म्हणून आपण कसं वागतो हे आपलं कर्म असतं. वाईटाला वाईटाने उत्तर दिलं तर या जगात फरकच काय राहिला? जर आपण संयम ठेवला, सत्याची साथ दिली आणि योग्य मार्गाने सोडला नाही, तर वेळ लागेल, पण न्याय नक्की मिळेल. मित्रांनो, कर्माचा नियम निसर्गाचा नियम आहे. जसं आपण बी पेरतो तसंच पीक उगवतं. आंब्याची बी पेरून कडू फळ मिळत नाही, तसेच काटेरी झाड लावून गुलाब फुलत नाही. तसंच चांगली कर्म केली तर चांगले परिणाम मिळतात आणि चुकीची कर्म केली तर त्याचे परिणाम एक ना एक दिवस भोगावेच लागतात. आज लोक अनेक तात्पुरते फायद्यासाठी खोटे बोलतात, विश्वास तोडतात, इतरांना दुखावतात. त्यांना वाटतं की ते जिंकले, पण सत्य हे आहे की कर्माचे चक्र शांत असतं, पण अचूक असतं. ते ना कोणाचा पक्ष घेतं, ना कोणावर अन्याय करतं. ज्याचं जे कर्म आहे त्याला तसंच फळ मिळतं. म्हणून कोणाचा द्वेष करू नका, सूड उगवण्याचा विचार कधीच करू नका. कारण सूड घेतल्याने क्षणिक समाधान मिळते, पण मनाची शांतता मात्र कायमची हरवते. ज्यावेळी स्वतःला अधिक सक्षम बनवा, स्वतःच्या कामावर लक्ष द्या, आपल्या आईवडिलांचा आशीर्वाद घ्या, देवावर विश्वास ठेवा. वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्मांचं फळ देतो. मित्रांनो, कधीकधी आपण चांगले असूनही आपल्यावर संकट येतात. लोक गैरसमज करतात, अपमान करतात, पण त्यावेळी हार मानू नका. कारण सोनं जितकं तापतं तितकंच अधिक चमकतं. तसं चांगला माणूस जितक्या परीक्षा देतो तितकंच तो मजबूत बनतो. नेहमी लक्षात ठेवा, आपली ओळख ही आपल्या शब्दांनी नाही तर कर्मांनी तयार होते. लोक काही दिवस बोलतील, काही दिवस टीका करतील, पण शेवटी आठवण राहते ती आपल्या चांगुलपणाची. म्हणून कोणाचं वाईट करू नका, गरजूंना मदत करा, क्षमाशील राहा, सत्य बोला, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि जे मिळालं आहे त्याबद्दल देवाचे आभार माना. हेच खरं सुख आहे, हेच खरं यश आहे आणि हे कर्माचं चांगलं फळ आहे. मित्रांनो, आजपासून एक निर्णय घ्या. कोणी कितीही चुकीचं वागलं तरी मी माझे संस्कार सोडणार नाही, मी सत्याचा मार्ग सोडणार नाही, मी